नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान यश मिळाले आहे। जिल्ह्यातील 11 पैकी 5 जागांवर भाजप विजयी झाले आहे, तर 5 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली आहे। एका जागेवर शेकाप विजयी झाली। निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि ईव्हीएमच्या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे, माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मित्रे यांनीही मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेवर संशय घेतला आहे। जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी या प्रक्रियेवर संशय घेतल्याने सर्वसामान्यांच्या मनात मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे। त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या संशयाला लेखी उत्तर दिले आहे। तांत्रिक दृष्ट्या हे उत्तर दिले असले तरीही मतदारांच्या मनातील संभ्रम मात्र आजही कायम असल्याचे दिसत आहे। या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 3, शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 3, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच्या सर्व 2 उमेदवारांचा समावेश आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 3 पैकी 2 उमेदवारांचा, भाजपच्या 6 पैकी 1 उमेदवाराचा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 6 पैकी 2 उमेदवारांचा पराभव झाला। याशिवाय संजय मामा शिंदे, धर्मराज काडदी, रणजित शिंदे या नावाजलेल्या अपक्ष उमेदवारांचाही पराभव झाला। मतमोजणी प्रक्रिया ईव्हीएम बद्दल सामान्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।